जेव्हा जग अंधारात बुडतं तेव्हा कुणीतरी प्रकाश बनून येतो. जेव्हा अन्याय वाढतो तेव्हा कुणीतरी न्यायासाठी उभा राहतो. आणि जेव्हा सृष्टीचा तोल ढळतो तेव्हा स्वतः महादेव अवतार घेतात. होय, भगवान शंकर ज्यांना आपण भोळानाथ म्हणतो, ते केवळ कैलासावर ध्यान करणारे देव नाहीत, तर वेळोवेळी पृथ्वीवर अवतार घेऊन भक्तांचे रक्षण करणारे आहेत. आज मी तुम्हाला सांगणार आहे शिवजींचे असे 5 अद्भुत आणि रहस्यमय अवतार, ज्यांनी सृष्टीचा समतोल राखला आणि भक्तांना दिला आधार. चला सुरू करूया महादेवांच्या या दिव्य प्रवासाची कथा. शिवजींचे 5 अवतार. वंदे महानंदम मननतलिलं महेश्वरं सर्वविभुं महांतं गौरीप्रियं कार्तिकविघ्नराज समुद्रभवं शंकरम आदिदेवम. अर्थात जे परम आनंदमय आहेत, ज्यांच्या लीला अनंत आहेत, जे ईश्वरांचेही ईश्वर आहेत, जे सर्वव्यापक, गौरीचे प्रियतम तसेच कार्तिक स्वामी आणि विघ्नराज गणेशाला उत्पन्न करणारे आहेत, त्या आदिदेव शंकरांना मी वंदन करतो. महान श्री गणेशाय नमः. शौनक म्हणाले, हे व्यासशिष्य सुतजी, तुम्ही महाभाग्यवान आहात, ज्ञान आणि दयेचे सागर आहात. आता ज्या योगे शिवजींनी सत्पुरुषांचे कल्याण केले त्या अवतारांविषयी सविस्तर सांगण्याची कृपा करा. सूत म्हणाले, शौनकजी आणि येथे उपस्थित असलेली सर्व ऋषी जन हो, मी तुम्हाला शिवजींचे अवतार वर्णन करून सांगतो. हे निरूपण तुम्ही सावध चित्ताने ऐका. फार पूर्वी सनतकुमारांनी हीच गोष्ट नंदीश्वराला विचारली होती. तेव्हा त्याने शंकरांचे स्मरण केले व म्हणाला, हे विधिपुत्र, सर्व व्यापक शिवप्रभूंनी प्रत्येक कल्पात असंख्य अवतार घेतले आहेत. ते सर्वच्या सर्व वर्णन करून सांगणे मला शक्य नाही, पण माझ्या बुद्धीनुसार जे माहीत आहेत ते सांगतो. श्वेतलोहित नावाचा जो 19वा कल्प आहे, त्यात शिवजींचा पहिला अवतार झाला. त्याचे नाव सद्योजात. त्या कल्पात ब्रह्मदेव परब्रह्माचे ध्यान करत असताना श्वेतलोहित वर्णाचा एक शिखाधारी कुमार उत्पन्न झाला. तो सद्योजात कुमार ब्रह्मरूपी परमेश्वर अर्थात साक्षात शिव आहे हे लक्षात येताच त्यांना अतिशय आनंद झाला. त्यांनी दोन्ही हात जोडून त्याला नमस्कार केला आणि त्या परमपुरुषाचे सद्बुद्धीने वारंवार चिंतन करू लागले. त्यांच्या चिंतनाने तेथे श्वेतवर्णाचे परमोत्कृष्ट, परमविज्ञानी आणि परब्रह्म स्वरूप असे 4 यशस्वी कुमार उत्पन्न झाले. सुनंद, नंदन, विश्वनंदन आणि उपनंदन ही त्यांची नावे होत. ते त्या महात्म्याचे शिष्य झाले. त्यांनी त्याला परब्रह्म म्हणून जाणले. सद्योजात रूपाने प्रकट झालेल्या शिवजींनी प्रसन्न होऊन ब्रह्माजींना ज्ञान आणि सृष्टी रचनेचे सामर्थ्य दिले. त्यानंतर रक्त नामक 20वा कल्प आला. त्या कल्पात ब्रह्माजींनी रक्तवर्ण शरीर धारण केले होते. त्या कल्पात ब्रह्मदेव पुत्र प्राप्तीसाठी ध्यान करत असताना त्यांच्यातून एक पुत्र प्रकट झाला. त्यांच्या अंगावर लाल रंगाचे वस्त्र होते, गळ्यात लाल फुलांची माळ होती, त्याचे डोळे लालबुंद होते आणि आभूषणेही लालच होती. आत्मबलाने संपन्न असलेला तो महात्मा कुमार वामदेव शिव आहे हे जाणून त्यांनी आदराने त्रिशोक आणि विश्वभावन ही त्यांचे नावे होत. तेव्हाही वामदेव रूपी शिवप्रभूंनी ब्रह्माजींना ज्ञान आणि सृष्टी नमस्कार केला. त्याचे ध्यान केले तेव्हा लाल वस्त्र धारण केलेले 4 पुत्र उत्पन्न झाले. वीरज विवाह उत्पन्न करण्याची शक्ती दिली. पीतवासा नावाच्या 21व्या कल्पात ब्रह्माजींनी पिवळे वस्त्र धारण केले होते. ते पुत्रकामनेने ध्यान करत होते. तेव्हा पिवळी वस्त्रे धारण केलेला एक महातेजस्वी प्रौढ कुमार उत्पन्न झाला. त्याच्या भुजा विशाल होत्या. ब्रह्माजींनी त्याचे ध्यान केले तेव्हा तो तत्पुरुष शिव आहे हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी महादेव गायत्रीचा तत्पुरुषाय विघ्नहे महादेवाय धीमहि या मंत्राचा उच्चार करून त्याला नमस्कार केला. त्यामुळे तत्पुरुष रूपातील महादेव प्रसन्न झाले. त्यांच्या पार्श्वभागातून पिवळे वस्त्रे धारण केलेले अनेक दिव्य कुमार प्रकट झाले. ते सर्व योगमार्ग प्रवर्तक होते. तो कल्प संपल्यावर शिव नावाचा 2रा कल्प सुरू झाला. तेव्हा सर्वत्र पाणीच पाणी होते. त्या जलमय अवस्थेत 1000 दिव्य वर्षे उलटून गेली. त्यामुळे सृष्टी निर्मितीची इच्छा करणारे ब्रह्माजी दुःखी मनाने विचारमग्न झाले.
त्यासमयी त्यांच्या सन्मुख एक महातेजस्वी कुमार उत्पन्न झाला. तो कृष्णवर्णाचा होता आणि आपल्याच तेजाने झळकत होता. त्याने काळे वस्त्र परिधान केले होते, काळे शिरो आभूषण घातले होते. त्याचा मुकुट, यज्ञोपवीत आणि भाळावरचे गंधही काळेच होते. ब्रह्माजींनी आपल्या बुद्धीने तो अघोर रूपातील शिव आहे हे ओळखले. त्या भक्तवत्सल, महामनस्वी, महापराक्रमी आणि देवदेवेश्वर अघोराला मनपूर्वक नमस्कार केला. त्या शिव अवताराचे ध्यान केले. प्रियवाणीने त्याची स्तुती केली. तेव्हा अघोर रूपातील शिवजींच्या शेजारी कृष्णवर्णाचे काळे गंध लावलेले आणि काळेच अंगराग धारण केलेले 4 कुमार प्रकट झाले. ते परम तेजस्वी, शिवस्वरूप आणि महात्मा होते. कृष्णशिक, कृष्णास्य आणि कृष्णकंठधारी ही त्यांची नावे होत. ब्रह्माजींच्या सृष्टी हेतूकरिता ते महात्मे घोर नामक महाअद्भुत योगाचे प्रवर्तक झाले. त्यानंतर ब्रह्माजींचा दुसरा कल्प सुरू झाला. त्याचे नाव विश्वरूप. त्या अद्भुत कल्पात महादेव पुत्रप्राप्तीसाठी शिवजींचे ध्यान करत होते. तेव्हा मोठा नाद करणारी विश्वरूपा सरस्वती प्रकट झाली. त्याचप्रमाणे तशाच स्वरूपात भगवान ईशानही आविर्भूत झाले. त्यांचा वर्ण शुद्ध स्फटिकासमान उज्ज्वल होता. ते सर्व आभूषणांनी शोभून दिसत होते. ईशान रूपातील त्या अजन्मा, सर्वव्यापी, सर्वात अंतर्यामी, सर्व काही देणाऱ्या सुंदर रूपाच्या सर्व स्वरूप अशा अरूप अशा शिवप्रभूंना ब्रह्माजींनी अत्यंत आदराने नमस्कार केला. तेव्हा शक्तीसहित अवतरलेल्या सर्व शक्तिमान भगवानांनी त्यांना सन्मार्गाचा उपदेश करून आपल्या प्रभावाने 4 सुंदर आणि शुभ बालके उत्पन्न केली. जटी, मुंडी, शिखंडी आणि अर्धमुंड ही त्यांची नावे होत. योगाद्वारे सद्धर्माचे अनुष्ठान करून त्यांनी श्रेष्ठ योगगती प्राप्त केली. सनतकुमारजी, मी तुम्हाला जे शिव अवतार संक्षेपाने कथन केले त्यांच्यामुळेच त्रैलोक्यात किंबहुना संपूर्ण ब्रह्मांडात यथायोग्य आणि सर्वांना हितकारक असा व्यवहार प्रचलित झाला. ईशान, पुरुष, अघोर, वामदेव आणि ब्रह्म या भगवान महेश्वरांच्या 5 मूर्ती जगात विशेष प्रसिद्ध आहेत. ईशान हे शिवजींचे पहिले महान रूप सांगितले जाते. हे रूप प्रकृतीचा उपभोग घेणारे असून ते क्षेत्रज्ञात स्थित असते. तत्पुरुष म्हणून प्रख्यात असलेले शिवजींचे दुसरे स्वरूप गुणांच्या आश्रयाने भोग भोगणारे असून ते सर्वज्ञात अधिष्ठित असते. त्यांचे अघोर नामक जे तिसरे स्वरूप आहे ते धर्मासाठी अंगासहित बुद्धितत्वाचा विस्तार करून आतच अधिष्ठित असते. वामदेव हे चौथे शिवस्वरूप अहंकाराचे अधिष्ठान असून नेहमी अनेक प्रकारची कार्य करत असते. विचारशील बुद्धिमान लोक शिवजींचे ईशानसज्ञ स्वरूप हे कर्ण, वाणी आणि सर्वव्यापी आकाशाचे अधिष्ठान आहे असे सांगतात. त्यांच्या मते पुरुष नामक रूप हे त्वचा, हात आणि स्पर्श गुण विशिष्ट वायूचे अधिष्ठान आहे. अघोर नामक रूप हे शरीर, रस, रूप आणि अग्नी यांचे अधिष्ठान आहे. वामदेव नामक रूप यांचे अधिष्ठान आहे. शिवजींची ही सर्व रूपे वंदनीय आहेत. भक्तांचे कल्याण करणारी आणि त्यांना सुख हे जीभ, गुदा, रस आणि जलाचे अधिष्ठान आहे. तर सद्योजात नामक रूप हे नाक, उपस्थ, गंध आणि भूमी देणारी आहेत. सनत कुमारजी, जो मनुष्य शिवजींच्या सद्योजातादी अवतारांची प्राक्यट कथा नित्य श्रद्धेने श्रवण पठण करतो तो जगातील सर्वात उत्तम भोग भोगून अंती परमगती प्राप्त करतो. आता आपण जाणून घेऊयात शिवजींच्या 8 मूर्तींबद्दल. शिवजींच्या 8 मूर्ती कोणत्या? तर चला बघूया. श्री गणेशाय नमः. नंदीश्वर म्हणाला, सनत कुमारजी, आता मी तुम्हाला लोकांची कार्यसिद्धी करणाऱ्या आणि सर्वांना सुख देणाऱ्या शिवजींच्या श्रेष्ठ अवतारांविषयी सांगणार आहे. ज्याप्रमाणे सूत्रामध्ये मणी गुंफलेले असतात त्याप्रमाणे हे 8 अवतार जगाला व्यापून राहिले आहेत. हे विश्व त्या 8 मूर्तीचेच स्वरूप आहे. शर्व, भव, रुद्र, उग्र, भीम, पशुपती, ईशान आणि महादेव अशी त्यांची नावे आहेत. पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, क्षेत्रज्ञ व चंद्र यांच्यामध्ये ती सर्वाधी 8 रूपे अधिष्ठित आहेत. शिवजींचे हे विश्वभरात्मक रूप चराचर जगाला धारण करते असे शास्त्रांचे स्पष्ट प्रतिपादन आहे. भगवान शंकरांचे सर्व जगाला जीवनदायी असे जे जलात्मक रूप आहे त्याला भव म्हणतात.
जे या जगाला अंतर्बाह्य व्यापून आहे, जे संपूर्ण विश्वाचे भरणपोषण करून त्यास चालना देते. त्या शिवरूपाला उग्र अशी संज्ञा आहे. त्यांचे सर्वांना अवकाश देणारे सर्वव्यापी आकाशात्मक असे जे रूप आहे त्यास भीम म्हणतात. त्यांचे सर्व क्षेत्रामध्ये निवास करणारे, जीवात्म्याचे अधिष्ठान असलेले आणि जीवांचे भवपाश तोडून टाकणारे असे जे रूप आहे त्यास पशुपती संबोधले जाते. महेश्वरांचे सर्व जगाला प्रकाशित करणारे जे सूर्यात्मक रूप आहे त्यास ईशान म्हणतात. आपल्या अमृतमय किरणांनी सर्व जगाला शांत आणि आल्हादित करणारे त्यांचे जे चंद्रात्मक रूप आहे त्यास महादेव म्हणतात. परमात्मा शिवजींचे आत्मा हे 8वे रूप आहे. ते मूर्त अमूर्त अशा सर्व मूर्तींना व्यापून आहे. म्हणूनच समस्त विश्व शिवमय आहे. ज्याप्रमाणे वृक्षांच्या मुळांना पाणी घातले असता त्याच्या फांद्या पल्लवित होतात, त्याप्रमाणे शिवजींचे पूजन केले असता हे शिवस्वरूप विश्व परिपुष्ट होते. ज्याप्रमाणे पुत्र पौत्रादिकांना सुखात आनंदात पाहून पित्याला प्रसन्न वाटते, त्याप्रमाणे आपल्या भक्तांना आनंदात पाहून शिवजींना परमसंतोष वाटतो. हे विश्व शिवात्मक असल्यामुळे जो विश्वावर प्रेम करतो त्याच्याविषयी कर्तव्य तत्पर राहतो, त्याला शिवप्रभूंचा कृपाप्रसाद आपल्या आपण प्राप्त होतो. म्हणून जो कोणी देहधारी प्राण्यांचे अनिष्ट करतो तो शिवजींच्या अष्टमूर्तीचेच अनिष्ट करतो, यात संशय नाही. या अष्टमूर्तीच्या रूपाने भगवान शंकर संपूर्ण विश्वात अधिष्ठित आहेत. सर्वांना सर्व काळ सन्निध आहेत. सर्वांवर उपकार करण्यासाठी तत्पर आहेत. म्हणून ज्यांना स्वतःच्या कल्याणाची इच्छा आहे त्यांनी परमभक्तीने शिवजींची सेवा केली पाहिजे. ज्या क्षणी आपण हर हर महादेव म्हणतो त्या क्षणी शिव आपल्या प्रत्येक श्वासात वसलेले असतात. शिव म्हणजे अंत नाही तर नव्या सुरुवातीची दिव्य शक्ती आहे. त्यांचे प्रत्येक अवतार आपल्याला शिकवतो की कितीही संकट आली तरी शांत राहून केली पाहिजे. आणि त्यांच्या 8 मूर्ती आपल्याला सांगतात की शिव सर्वत्र आहे, आपल्या मनात आणि या संपूर्ण सृष्टीत. फक्त एकदा मनापासून त्यांना हाक मारा, ते नक्कीच तुमच्यासोबत उभे राहतील. जर तुम्हालाही शिवभक्तीची ही अनुभूती आली असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि अशाच दिव्य कथा आणि ज्ञानासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. हर हर महादेव. धन्यवाद. रामकृष्ण हरी.